साकोली शहरातील गणेश वार्ड येथे शनिवारी पोलिसांनी शस्त्र बाळगून दहशत माजवीत असलेल्या 2 आरोपींकडून मोठा शस्त्रसाठा व दारूच्या शिशा जप्त केल्या। दोनही आरोपी ओडिशा येथील असून आरोपींना अटक केली आहे। ही कारवाई श्रीराम नवमीच्या आदल्या दिवशी पोलीस निरीक्षक MP आचरेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांनी केली असून या दोनही वादग्रस्त व्यक्तींमुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले होते, असे प्रभागातील जनतेने सांगितले आहे। जुने पोलीस ठाणे पंचायत समिती बाजूला स्वर्गीय गोपालदास गंगाराम अग्रवाल यांच्या घरी रविवार दिनांक 5 एप्रिलला दुपारी 11:30 दरम्यान जावई रुपेश चांडक 35 वर्ष राहणार ब्रह्मपुरी हे आले असता त्या ठिकाणी राहणारे अशोक मालीराम अग्रवाल वय 64 वर्ष व दिनेश मालीराम अग्रवाल वय 44 वर्ष मूळगाव राहणार बेटनोटी तहसील छनबडिया जिल्हा मयूरभंज ओडिसा यांनी वादविवाद घालीत शस्त्र बाळगून दहशत निर्माण केली। तातडीने साकोली पोलिसांना याची माहिती देण्यात आली। पोलीस निरीक्षक MP आचरेकर यांनी तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे यांना त्या ठिकाणी पाचारण केले। पोलिसांनी त्यांच्या रूममध्ये झडती घेतली असता तिथून 6 ते 7 घातक तलवार, चाकू, गुप्ती, कोयता, अवजारे व असंख्य दारूच्या बाटल्या हस्तगत केल्या। ही कारवाई करून दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे। वृत्त लिहीपर्यंत रात्री 8 वाजता पोलीस ठाणे या ठिकाणी त्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्ह्याची कारवाई सुरू होती। विशेष म्हणजे गणेश वार्ड प्रभागात या दोनही रंगा बिल्ला या टोपण नावाने ओळखले जाणाऱ्या दोनही भावंडांची चांगलीच दहशत निर्माण झाली होती। वारंवार रोडवर निघून वादविवाद घालीत परिसरातील शांतता भंग करणे, किरायादारांना धमक्या देऊन पैसे उकळणे या त्रासापायी तेथील 2 भाडेकरू याच मानसिक त्रासाला कंटाळून खोली सोडून गेले आहेत। यावर यापूर्वीही पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांवरही कायदेशीर कारवाई करून अशा आरोपींना हद्दपार करण्यात यावी अशी चर्चा गणेश वार्ड प्रभागात सुरू आहे। आजच्या गंभीर घटनेत पोलिसांनी आरोपींविरुद्ध 191/2025 कलम 4/25 भारतीय शस्त्र अधिनियम सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलाय व पुढील तपास पोलीस निरीक्षक महादेव आचरेकर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वानखेडे करीत आहेत। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.